रामनवमी चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा 9वा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा 7वा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. स्वरूप दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी 12 वाजता रामजन्माचा सोहळा होतो. श्रीरामाच्या मूर्तीला पाळण्यात घातले जाते. श्रीरामांच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठी पण घालतात. श्रीरामांची पूजा करताना त्यांना करंगळीजवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने गंध लावतात. तसेच श्रीरामांना हळद कुंकू वाहताना आधी हळद आणि नंतर कुंकू उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात. श्रीरामांना केवडा, चंपा, चमेली आणि जाई ही फुले वाहतात. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवात रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो. श्रीरामनवमीच्या दिवशी मठ मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी या काळात रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत, रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात. श्रीराम हे सर्व अबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी या उत्सवात भाग घेतात. रामजन्मकथा हिंदू धर्मग्रंथानुसार त्रेतायुगातील रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने मृत्यूच्या जगात श्रीराम म्हणून अवतार घेतला. श्रीरामचंद्रजींचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला राणी कौशल्याच्या पोटी पुनर्वसू नक्षत्रात आणि कर्क राशीत राजा दशरथाच्या घरी झाला. रामायणानुसार अयोध्येचा राजा दशरथ याला 3 बायका होत्या, परंतु फार काळ राजा दशरथाला संततीचे सुख कोणीही देऊ शकले नाही. त्यामुळे राजा दशरथ खूप अस्वस्थ असायचे. पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथ यांना वशिष्ठ ऋषींनी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याची कल्पना दिली होती. यानंतर राजा दशरथाने आपल्या जमाई महर्षी ऋषी शृंगांसोबत यज्ञ केला. त्यानंतर यज्ञकुंडातून एक दैवी पुरुष हातात खिरीची वाटी घेऊन बाहेर आला. यज्ञ संपल्यानंतर महर्षी ऋषी शृंगाने दशरथाच्या 3 पत्नींना खिरीची वाटी खायला दिली. खीर खाल्ल्यानंतर काही महिन्यांनी 3ही राण्या गरोदर राहिल्या. बरोबर 9 महिन्यानंतर राजा दशरथाची ज्येष्ठ राणी कौशल्याने राम, भगवान विष्णूचा 7वा अवतार कैकेयी यांनी भरत आणि सुमित्रा यांना लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला. भगवान रामाचा जन्म दुष्ट प्राण्यांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला होता. रामनवमीचे महत्त्व. रामनवमी संपूर्ण भारतात साजरी केली जाते. तेलंगणातील भद्राचलम मंदिर हे अशा ठिकाणांपैकी एक आहे जिथे रामनवमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. चैत्र नवरात्रीची ही समाप्ती रामनवमीच्या दिवशी होते. हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान श्रीरामजींचा जन्म या दिवशी झाला होता, म्हणून भक्त ही शुभतिथी रामनवमी म्हणून साजरी करतात आणि पवित्र नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात. जय श्रीराम.